जोपर्यंत स्त्रियांना त्यांच्या हक्काच्या घरात सुरक्षिततेचं वातावरण मिळत नाही ना, तोपर्यंत कुठलाही विकास हा अपूर्णच असतो. 4 भिंतींच्या आत होणारा छळ सगळ्यात आधी थांबायला हवा. मग तो छळ शारीरिक असो किंवा मानसिक. स्त्रियांवर होणारे अत्याचार हे सगळ्यात आधी थांबायला हवे. आणि ते कसे थांबवावेत यासाठीच मी आणि विश्वा प्लॅनिंग करत होतो. हेल्पलाईन नंबर सुरू केले पाहिजेत, जेणेकरून स्त्रियांना असुरक्षित वाटेल त्या क्षणी मदत मागता येईल. कसं आहे ना जयंत सर, एखाद्या स्त्रीचा स्वाभिमान जेव्हा तिच्या हक्काच्या घरात चिरडला जातो ना, तेव्हा तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा अधिक गंभीर बनतो. तिच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अशा प्रवृत्तीचा विचार बदलणं हेच या प्रोजेक्टचं खरं उद्दिष्ट आहे. ज्या समाजात स्त्रिया सुरक्षित असतात तोच खरा स्मार्ट समाज असं म्हणता येईल. जानू हे सगळं काय बोलते? ती मुद्दाम हे सगळं बोलते का? मी तिला त्रास दिला होता हे तिला आठवतंय का? नाही, हे कसं शक्य आहे? जानूला काहीही आठवत नाहीये. ती जे काही बोलते त्याचा माझ्या वागण्याशी संबंधच नाहीये. जयंत, तू उगाच ओव्हरथिंक करतोयस. आणि म्हणूनच आम्हाला स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाय सुचले आहेत. वाव, दॅट्स ग्रेट जानू. नाही, मला खरंच तुमचे सजेशन्स खूप आवडले. आणि यस जानू, तुझ्या या बेस्ट प्रेझेंटेशनसाठी ना माझ्याकडून तुला ट्रीट. या, लेट्स हॅव आईस्क्रीम. मी वुमेन सेफ्टी, डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल एवढं सगळं बोलली तरी जयंतवर काहीच परिणाम कसा झाला नाही है ना? ये जानू, कम ऑन, लेट्स गो. चल जानू, कम. मी निघू का? विश्वा, मी ॲक्च्युली तुलाच आज बोलवणार होतो. रिअली मला तुम्हा दोघांची आयडिया खूप आवडली. इट्स रिअली गुड. आय एम हायली इम्प्रेस्ड. आय मस्ट से दॅट. रिअली ग्रेट जॉब बाय बोथ ऑफ यू. खरंच दिस वॉज इंडीड ग्रेट. Shall we leave, Shanu? आई, सकाळी सकाळी पत्रकार काय करतायत? कोणी बोलवलंय ना? पण काय सप्पत, यांना कशाला कोणी बोलवावं लागतंय? यांना घरात घुसायला नुसतं कारणच लागतंय. बरोबर बोलतेस आई. हे बाबांनो, ही नाटकं बंद करा. अरे घरात घुसून तुम्ही आम्हाला काय त्रास देणार का? सुखाने जगू द्या ना आम्हाला. नाही सर, आम्हाला बोलवलंय. हे तुम्हाला बोलवायला आम्ही काय आमची अक्कल घाण टाकले काय? निघा. थांबा बाप्पा. मी बोलवलंय त्यांना. तू काय रे सिद्धिराज, जो काही तमाशा झाला तो पुरा झाला नाही काय? नाही आजी, तो तमाशा बंद करायची वेळ आली आहे ना, म्हणून बोलवलं त्यांना. हे काय? आणि आज मुद्दाम सगळ्या पत्रकारांना बोलवलं नाहीये, फक्त एका पत्रकाराला बोलवलंय. कारण सध्या जे काय घडतंय त्यावरून पत्रकारितेवरचा विश्वासच उडालाय. काही छापतात, त्याला बातम्यांचं नाव देतात. त्यामुळे आता शांतपणे पुराव्यासहित नेमकं काय घडलंय ते सगळ्यांसमोर मी सांगणार आहे. या बस. चला. रेणुकाताई? हा रेणुकाताई, बोला. अचानक फोन? लक्ष्मीताई, तुम्ही जरा पटकन टीव्ही लावता का? बर 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 बर.
तर ही आहे भावनाने सिंचनाताईला समजावण्याची क्लिप. अहो अहो पटकन बाहेर या. वीणा, काय का लक्ष्मी, काय झालं? हरीश, अहो काय बघा ना. म्हणतेस? काय अहो सिद्धू. सिद्धूचं काय? अगं सिंचना, असं नसतं ग. हे बघ, एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू नसतं मारायचं. या न्यायाने संसार होत नाही. हे बघ, मला खरंच असं वाटतंय की तू आणि हरीशने ना एकमेकांशी बोललं पाहिजे. तुमच्यात ना कम्युनिकेशन गॅप आहे म्हणून असे वाद होत आहेत. अगं तू याचा एकदा विचार करून बघ प्लीज. आणि ही आहे भावनाची एडिट केलेली क्लिप. सिंचना, त्याने अफेअर केलं म्हणून तू पण तेच करायला हवं. त्याशिवाय बदल घडणार नाही. तू छान मजा करत फिर. सिद्धू म्हणाला होता, वचन दिलं होतं त्याने की भावना निर्दोष आहे हे तो सिद्ध करून दाखवेल. करून दाखवलं त्याने. सिंचना, मला माहिती आहे जे काही झालं त्यामुळे तुला खूप अपराधी वाटतंय, पण तुझ्याकडे आता एक संधी आहे, मनावरचं दडपण दूर करण्याची संधी. सिंचना, खरं बोलायला ना खूप हिंमत लागते. पण मला वाटतं आता ती हिंमत तू दाखवायला हवीस. हॅरी, तू येशील माझ्यासोबत तिकडे? तर या क्लिपमधून आपल्याला स्पष्ट होत आहे की भावनाने सिंचनाताईला अफेअर करण्याचा प्रोत्साहन वगैरे काहीही दिलेलं नाहीये. कसं आहे ना, भावनाचे संस्कार, तिचे विचार आहे, यामुळे ती कोणालाच असा चुकीचा सल्ला नाही देणार. हे सगळं मुद्दाम कोणीतरी घडवून आणलंय तिची इमेज खराब करण्यासाठी. सध्या तिची होणारी राजकारणातली प्रगती बहुतेक कोणाला तरी बघवली गेली नसेल म्हणून हे सगळं कोणीतरी घडवून आणलंय. आता तरी तुमचा या सगळ्यावरती विश्वास बसलाय अशी माझी खात्री. तरीही तुमच्या बहिणीने ऑन कॅमेरा साक्ष दिली होतीच, त्याचा प्रश्न उरतोच. पण त्यांनी खोटं का सांगितलं की ह्या सगळ्याला भावना मॅडमच जबाबदार होत्या? त्याआधी आणखीन एका गुन्ह्याबद्दल आम्हाला माहिती द्यायची तुम्हाला. भावना, सिद्धिराज जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा छडा लावत होते तेव्हा या सगळ्या एडिटेड व्हिडिओज सोबत त्यांना आणखीन काही गोष्टी सापडल्या आणि त्या गोष्टी अजिबात चांगल्या नाही. त्यांना तिथे अनेक मुलींचे मॉर्फ केलेले फोटोज आणि काही आक्षेपार्ह व्हिडिओज सापडले आणि त्या सगळ्या गोष्टींचा मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला जात होता. कदाचित कुठल्या तरी रागातून किंवा कुठला तरी सूड घ्यायचा या भावनेतून हे सगळं केलं जात होतं. या सगळ्यामध्ये अनेक पॉलिटिशियन्स आणि अनेक बिझनेसमन सुद्धा इन्व्हॉल्व आहेत. फक्त अजून त्याची पोलीस कारवाई व्हायची आहे, त्यामुळे आम्ही त्यांची नावं डिस्क्लोज नाही करू शकत, पण आम्ही लवकरच त्याच्यावर ॲक्शन घेतोय. त्यांची पोलीस कारवाई केली जाईल, कंप्लेंट केली जाईल. या सगळ्यात त्या मुलींना खूप त्रास सहन करावा लागलाय. खूप लहान वयातल्या मुलींना खूप मोठ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं. समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. त्यांची बदनामी झाली आहे. त्यांच्यावर नको नको ते आळ घेतले गेले आणि या सगळ्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मी आणि सिद्धिराज काम करणार. आम्ही त्यांना न्याय मिळवून देणार. भावना मॅडम, सिद्धिराज सर, तुम्ही खूप मोठं पाऊल उचललंय. तुमच्यामुळे आज त्या मुलींना न्याय मिळणार आहे, हे फार कौतुकास्पद आहे. पण तुम्ही मात्र तुमच्या बहिणीचा प्रश्न टाळलात. प्रश्न टाळला नाहीये, तर त्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला मी स्वतः इथे आली.